नमस्कार. पाहूयात शेअर मार्केटमधील काही ठळक घडामोडी. कल्पतरू प्रोजेक्ट्स इंटरनॅशनल कंपनीला 1241 कोटी रुपयांच्या ऑर्डर मिळाल्यात. सोमवारी कंपनीचा शेअर 3% घसरणीसह 1367 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. टाटा पॉवर कंपनीने वीज वितरण आणि अक्षय ऊर्जेमध्ये म्हणजेच रिन्युएबल एनर्जीमध्ये 1.2 ट्रिलियन रुपयांच्या गुंतवणूक योजनेसाठी राजस्थान सरकारसोबत सामंजस्य करार केले. सोमवारी कंपनीचा शेअर 1% घसरणीसह 482 रुपयांच्या पातळीवर बंद. युनिकेम लॅबोरेटरीज कंपनीने बेशो फार्मास्युटिकल LLC 30 सोबतच्या कराराला मान्यता दिली आहे. कंपनीने 9X ऑफ बेशोर USA कंपनीतील उत्पन्नातील हक्क म्हणजेच राईट्स, शीर्षक म्हणजेच टायटल आणि गुडविल खरेदी केले. सोमवारी कंपनीचा शेअर 2.3% वाढीसह 661 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. अल्फा जिओ इंडिया लिमिटेड कंपनीला 132 कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली आहे. कंपनीला ही ऑर्डर ऑइल इंडियाकडून प्राप्त झाली आहे. सोमवारी कंपनीचा शेअर 8% घसरणीसह 419च्या पातळीवर झालाय. ब्ल्यू डार्ट एक्सप्रेस कंपनीने त्यांच्या सेवांची किंमत वाढवण्याची घोषणा केली. कंपनीने 1 जानेवारी 2025 पासून कुरिअर सेवेच्या किमतीत 9 ते 12% वाढ करण्याची शक्यता आहे. सोमवारी कंपनीचा शेअर 1% वाढीसह 8,171 रुपयांच्या पातळीवर बंद झाला. रामरत्न वायर्स कंपनीने इपॅक ड्युरेबल सोबत जॉईंट व्हेंचर करारामध्ये बदल करण्यासाठी करारामध्ये सुधारणा करण्यात आली आहे. कंपनीला आता जॉईंट व्हेंचरमध्ये समान अधिकार मिळाले. सोमवारी रामरत्न वायर्सचा शेअर 0.30% घसरणीसह 648 रुपयांच्या पातळीवर बसले. थॉमस कुक कंपनीने ट्रॅव्हल डोमेनसाठी जेनेरिक AI सोल्युशन्स तयार करण्यासाठी अतिरात टेक्नॉलॉजीसोबत जॉईंट व्हेंचरची स्थापना केली आहे. सोमवारी थॉमस कुकचा शेअर 1.2% वाढीसह 203 रुपयांच्या पातळीवर बंद. NTPC कंपनीच्या उपकंपनीने राजस्थान सरकारसोबत करार केलाय. हा करार कंपनीने 25 गिगावॅट अक्षय ऊर्जेसाठी केलाय, म्हणजेच 25 गिगावॅट रिन्युएबल एनर्जीसाठी हा करार करण्यात आलाय. सोमवारी NTPCचा शेअर 1.4% वाढीसह 443 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. इंडिया ग्लायकॉल्स कंपनीने काशीपूर ग्रेन बेस्ड डिस्टिलरी प्लांटमध्ये 100 KLPD क्षमता आणि उत्तराखंडमधील जैव इंधन इथेनॉल प्लांटमध्ये 180 KLPD ची क्षमता वाढवली आहे. सोमवारी कंपनीचा शेअर 0.25% वाढीसह 1,230 रुपयांच्या पातळीवर बंद झाला. अल्ट्राटेक कंपनी कंटिन्यू MP विंडमध्ये त्यांचे स्टेक 3.28% वरून 5.46% पर्यंत वाढवले. 5.46% शेअर होल्डिंगसाठी एकूण इक्विटी गुंतवणूक 243.5 मिलियन इतकी असेल. सोमवारी अल्ट्राटेक सिमेंटचा शेअर 1.27% घसरणीसह 11,800 रुपयांच्या पातळीवर बंद झाला. मुथ्थूट कॅपिटल सर्व्हिसेसने कमर्शियल पेपरद्वारे 50 कोटी रुपयांचा निधी उभा केलाय. सोमवारी मुथ्थूट कॅपिटल सर्व्हिसेसचा शेअर 5% घसरणीसह 368 रुपयांच्या पातळीवर बंद. सोलेक्स एनर्जी लिमिटेड कंपनीला 51.9 कोटी रुपयांची ऑर्डर प्राप्त झाली आहे. कंपनीला ही ऑर्डर 40 MWP साठी प्राप्त झाली आहे. सोमवारी सोलेक्स एनर्जी लिमिटेडचा शेअर 7% वाढीसह 1,419 रुपयांच्या पातळीवर झाला. IRCTC कंपनीने त्यांच्या नवीन CFO जयसिंघम काबुई यांच्या नियुक्तीची घोषणा केली आहे. सोमवारी IRCTCचा शेअर 0.18% वाढीसह 926.55 रुपयांच्या पातळीवर बंद झाला. HMA ॲग्रो इंडस्ट्रीज कंपनीने इंडस फार्मस फूड कंपनीमधील तिच्या संपूर्ण स्टेकच्या निर्गुंतवणुकीला मान्यता दिली आहे. कंपनीने स्टेट बँक ऑफ इंडियाकडून विद्यमान क्रेडिट मर्यादेत देखील वाढ करण्यास मान्यता दिली आहे. सुधारित क्रेडिट मर्यादा 4.49 अब्ज इतकी आहे. सोमवारी कंपनीचा शेअर 2% वाढीसह 47.40 रुपयांच्या पातळीवर झाला. न्यूजेन सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीला $1.5 मिलियन किमतीची खरेदी ऑर्डर प्राप्त झाली आहे. सोमवारी कंपनीचा शेअर 5% घसरणीसह 1,347 रुपयांच्या पातळीवर झाला. TCS देशातील सर्वात मोठी IT कंपनी TCS म्हणजेच टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेडने पुन्हा एकदा डिव्हिडंड देण्याचा विचार करत आहे. कंपनी बोर्ड 10 ऑक्टोबर रोजी दुसऱ्या इंटरिम डिव्हिडंडवर विचार करणार आहे.
यापूर्वी कंपनीने जानेवारीत 2 डिव्हिडंड दिले होते. 18 रुपयांचा एक स्पेशल डिव्हिडंड आणि 9 रुपयांचा इंटरिम डिव्हिडंड कंपनीने दिला आहे. KPI ग्रीन एनर्जी कंपनी आपल्या भागधारकांना 20 रुपये, तर एक्सेलिया सोल्युशन्स इंडिया 40 रुपये आणि ADS डायग्नॉस्टिक कंपनी 1.02 रुपये इतका डिव्हिडंड ह्या आठवड्यात आपल्या भागधारकांना देणार आहे. NBCC इंडिया लिमिटेड. NBCC इंडिया लिमिटेड कंपनीला भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण म्हणजेच NHAI कडून एक मोठी ऑर्डर मिळाली आहे. ही ऑर्डर सुमारे 101 कोटी रुपयांची आहे. सोमवारी NBCCचा शेअर 1.03% वाढीसह 179.23 रुपयांच्या पातळीवर बंद झाला. IOC इंडियन ऑइल कॉर्पोरेशन. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने त्यांचे 22,000 कोटी रुपयांचे राईट्स इश्यू मागे घेतले. ह्याचे कारण असे की 2024-25च्या अर्थसंकल्पात तेल विपणन कंपन्यांना OMCच्या निधीचे वाटप न केल्यामुळे सरकार त्यात सहभागी होणार नाहीये. सोमवारी इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचा शेअर 0.18% घसरणीसह 179.69 रुपयांच्या पातळीवर बंद झाला आहे.